जय जय रामकृष्ण हरी. सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, सुखा लागी करीसी तळमळ. संत सांगतायत की तुम्हाला जर खऱ्या सुखाची तळमळ लागली तर एकदा तरी तुम्ही पंढरीला जा. त्यांनी काय होईल तर जन्मजन्मीची दुःख तुम्ही विसराल. मग अशा या पंढरीला आपण का जायचं असतं आणि ते वारीतनं जाणं हे खरं म्हणजे विशेष आहे. खरोखर वारीला जाताना वारी म्हणजे काय असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कशासाठी जायचं हो? अहो, वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज कोणाला आमंत्रण पाठवतात का? नाही पाठवत. पण सगळे वारकरी वर्षानुवर्ष ही वारी चालत जात आहेत. कारण बाबा महाराज सातारकर म्हणतात की वारी म्हणजे काय तर आपल्याला वर्षभर जगायचं बळ देणारं हे ऊर्जा केंद्र आहे. आमचं जीवन संसारातल्या गोष्टीमध्ये कायमच असतं, पण ह्या वारीमध्ये ते 15-18 दिवस का होईना अलिप्त राहतं. दिवस रात्र आपण भक्तीच्या वातावरणात राहतो. आज समाजाचं जीवन कसं झालंय हो तर स्वार्थ, लोभ, सुखोपभोग यावर ते उभं आहे. आणि माऊलीचे सहप्रवासी आणि विठ्ठलाचे भक्त ह्या वारीमध्ये अहो भेद नाहीये. श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, थोर असो, साक्षर असो, निरक्षर असो, ग्रामीण असो, शहरातला असो, मालक असो, मजूर असो, देशी असो दो विदेशी असू दे, अशा सर्व पातळींवरील लोकांचा समावेश याच्यामध्ये असतो. आणि त्यांना उन्हाचा सत्कारा, वादळ वाऱ्याचा मारा, दगडघोटांच्या ठेचा आणि काट्यांची सल, गार पाण्याचं स्नान आणि मिळेल त्या ठिकाणी अन्नाचं सेवन या गोष्टींचा अंगीकार करावा लागतो. म्हणजेच आपण असं केल्यानंतर आपण जास्तीत जास्त स्वावलंबी होतो आणि मी मध्ये अडकलेलो आहोत ते आम्ही मध्ये आपलं रूपांतर या वारीमध्ये होतं. आणि म्हणून ही वारी अतिशय श्रेष्ठ सांगितलेली आहे.